प्रश्न 6. आकृतीमध्ये रेषा ए बी समांतर रेषा डी ई आहे. तर ए बी आणि डी ई आपल्याला रेषा समांतर दिलेली आहे. दिलेल्या मापावरून कोन डी आर ई व कोन ए आर ईची मापे काढा. म्हणजे डी आर ई आणि ए आर ई या दोन कोनांचं माप आपल्याला काढायचं आहे. तर आपल्याला रेषा ए बी आणि डी ई समांतर दिली आहे आणि ए डी ही याची काय आहे, छेदिका. तर कोन ए आणि कोन डी हे कोणते कोन होणार आहे, विक्रम कोन. आणि रेषा समांतर असेल तर विक्रम कोन कसे असतात, एकरूप असतात. मग ए कोनाचं माप 70 आहे, 70 अंश. तर डी कोनाचं माप किती होऊन जाईल, 70. आणि मग डी आर ई या त्रिकोणामध्ये त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती होईल, 180 होईल. आणि आपल्याला दोन कोन माहिती आहे तर तिसऱ्या कोनाचं माप काढता येईल, म्हणजे डी आर ईचं माप काढता येईल. तर मग कसं लिहावं लागेल, रेषा ए बी समांतर रेषा डी ई. रेषा ए बी समांतर रेषा डी ई व छेदिका ए डी. आणि आता ए आणि डी कोणते कोन झाले, विक्रम कोन. आणि रेषा समांतर आहे तर विक्रम कोन कसे होतील, एकरूप. म्हणजे कोन ए बरोबर कोन डी बरोबर किती, 70 अंश. का बरं, विक्रम कोन. आता त्रिकोण डी आर ई मध्ये त्रिकोण डी आर ई मध्ये त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती होईल, 180. म्हणजे काय होईल, कोन डी प्लस कोन, याचं आपण 3 अक्षरी नाव लिहून घेऊ. डी आर ई, कोन डी आर ई प्लस कोन ई बरोबर 180. आणि आपण डी कोन कितीचा काढला, 70चा. म्हणजे 70 अंश अधिक डी आर ई आपल्याला काढायचा आहे, याचं माप, प्लस ई कोन आपल्याला कितीचा दिला आहे, 40चा दिला आहे, बरोबर 180. मग आता आपल्याला काय करावं लागेल, 70 आणि 40ची बेरीज करावं लागेल. मग काय होईल, कोन डी आर ई प्लस 70 आणि 40 110. म्हणजे 70 आणि 40 किती होईल, 110 बरोबर 180, 180. मग आता डी आर ई काढायचं आहे तर आपल्याला 110ला उजव्या बाजूला न्यावं लागेल. आणि 110 उजव्या बाजूला जाईल तर त्याचं चिन्ह बदलेल, प्लस आहे तर मायनस होईल. कोन डी आर ई बरोबर 180 मायनस 110. आणि मग कोन डी आर ई बरोबर 180 मायनस 110 किती होऊन जाईल, 70 अंश. याचं माप आपल्याला मिळून जाईल 70 अंश. त्याच्यानंतर आता आपल्याला कोणाचं माप काढायचं आहे, ए आर ई. आता ए आर ई आणि डी आर ई एका सरळ रेषेमध्ये आहे कोन, आणि याची एक बाजू कोन सामायिक आहे आणि अंतर्भाग बी भिन्न आहे. तर हे रेषीय जोडीतील कोन आहे आणि रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज किती असते, 180. तर एका कोनाचं माप माहिती आहे तर दुसऱ्याचं काढता येईल. म्हणजे कसं लिहावं लागेल, कोन ए आर ई अधिक कोन डी आर ई बरोबर 180. कोन ए आर ई प्लस कोन डी आर ई बरोबर 180. का बरं, रेषीय जोडीतील कोन. याच्यापैकी आपण डी आर ई कितीचा काढलेला आहे, 70चा. म्हणजे काय होईल, कोन
ARE अधिक हा 70चा काढलेला आहे बरोबर 180. मग कोन ARE बरोबर काय होईल, 70ला आपल्याला उजव्या बाजूला न्यावं लागेल 70ला, आणि डावीकडली संख्या उजवीकडे नेली तर त्याचं चिन्ह बदलेल, म्हणजे 180 मायनस 70. मग काय होईल, अँगल ARE बरोबर 180 मायनस 70 वजा केलं तर काय होईल 110 अंश. प्रश्न 7. त्रिकोण ABC मध्ये कोन A व कोन B चे कोन दुभाजक O बिंदूमध्ये छेदतात. जर कोन C 70 अंश मापाचा दिलेला आहे तर कोन AOB चे माप काढा. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल, त्रिकोण ABC काढून घ्यावं लागेल. त्रिकोण ABC आणि कोन A व कोन B चे दुभाजक O बिंदूमध्ये छेदतात. म्हणजे आपल्याला कोन A चा कोन दुभाजक काढायचा आहे आणि B चा कोन दुभाजक. तर कोन A चा कोन दुभाजक झाला, हा कोन B चा कोन दुभाजक. हे कोणत्या बिंदूमध्ये छेदतात, O बिंदूत छेदतात. आणि C कोन कितीचा दिला आहे, 70 अंशाचा दिलेला आहे. आणि कोन AOB चे माप काढायचं आहे आपल्याला. AOB या कोनाचं माप काढायचं आहे. आता AO काय झाला, कोन A चा कोन दुभाजक झाला, म्हणून CAO आणि BAO हे दोन कोन कसे होतील, एकरूप होतील. सारख्या चिन्हांनी दर्शवून देतो. तसंच BO हा B कोनाचा दुभाजक झाला, तर CBO आणि ABO हे दोन कोन कसे होतील, एकरूप होतील. आता आपल्याला AOB या कोनाचं माप काढायचं आहे. तर आपल्याला काय माहिती आहे, त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 असते. तर त्रिकोण ABC मध्ये कोन A प्लस कोन B प्लस कोन C बरोबर 180 घेऊन आपल्याला A कोनावरून कोन दुभाजकाच्या कोनावर यावं लागेल. म्हणजे कशावर, OAB वर, आणि कोन B वरून OBA वर. आणि हे कोन माहीत झाले तर आपल्याला कोन AOBचं माप काढता येईल. म्हणजे कसं लिहावं लागेल, त्रिकोण ABC मध्ये कोन A प्लस कोन B प्लस कोन C बरोबर 180. आणि आता कोन A प्लस कोन B प्लस कोन Cचं माप आपल्याला किती दिलेलं आहे, 70 अंश. म्हणजे अधिक 70 बरोबर 180. पहिले याला आपण सोडून घेऊ. कोन A प्लस कोन B बरोबर 70ला उजव्या बाजूला नेलं तर त्याचं चिन्ह बदलेल. म्हणजे काय होईल, 180. डावीकडली संख्या उजवीकडे गेली तर त्याचं चिन्ह बदलते. प्लस आहे तर मायनस 70 होईल. मग कोन A प्लस कोन B बरोबर 180 मायनस 70 किती होऊन जाईल, 110 अंश, 110. आता आपल्याला याच्या कोन दुभाजकाच्या कोनावर यावं लागेल. कशाच्या, कोन दुभाजक. आणि AO हा कोन दुभाजक असल्यामुळे CAO आणि BAO हे सारख्या मापाचे होईल आणि कोन Aच्या निम्म होईल. तसंच BO हा कोन दुभाजक आहे, तर म्हणजे CBO आणि ABO हे एकरूप होतील आणि कोन Bच्या निम्मे होतील. तर आता आपल्याला कोन दुभाजकाच्या कोनावर यायचं आहे. तर या कोन A आणि कोन Bला काय करायचं आहे, निम्म करायचं आहे. तर याला निम्म करायचं आहे, तर याच्यासाठी आपण काय करू, या समीकरणाला दोन्ही बाजूंना कशाने, 1/2 गुणून घेऊ. म्हणजे हाफ कोन A होऊन जाईल. म्हणजे 1/2 गुणलं तर काय होईल, 1/2 कोन A प्लस 1/2 कोन B बरोबर 1/2 गुणिला 110. आता काय होईल, 1/2 A म्हणजे काय, कोणता कोन होऊन जाईल, कोन दुभाजकाचा जो कोन दुभाजक आहे त्याच्यामुळे काय होते, कोनाचे दोन
सारखे भाग होतात. म्हणजे ओ ए बी हा जो कोन आहे हा कोन एच्या निम्मा होईल. तर ए ओ बी, तर हाफ कोन एच्या जागेवर काय लिहू शकतो? कोन ओ ए बी लिहू शकतो. प्लस हाफ कोन बीच्या जागेवर 1/2 कोन बीच्या जागेवर काय लिहू शकतो आपण? कोन बीचा निम्मा कोणता कोन होईल? कोन ओ बी ए. कोणता लिहू शकतो? कोन ओ बी ए. आणि याला आपण 110ला 2नी जर डिवाईड केलं, भागितलं, तर किती येऊन जाईल? 55 येऊन जाईल. तर याला आता मी समीकरण 1 नाव देऊन देतो. आणि आता मला कोणत्या ओ ए बी आणि ए ओ बी या दोन कोनांच्या मापांची बेरीज किती माहीत झाली? 55 माहीत झाली. तर मला या दोन कोनांचं माप माहिती झालं. तर आता मला या ओ कोनाचं म्हणजे ए ओ बी कोनाचं माप काढता येईल. कारण की त्रिकोण ए ओ बीमध्ये त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती होईल? 180 होईल. आणि या दोन कोनांच्या मापांची बेरीज माहिती आहे, तर ए ओ बीचं माप काढता येईल. तर त्रिकोण ए ओ बीमध्ये त्रिकोण ए ओ बीमध्ये कोन ए ओ बी अधिक कोन ए ओ बी अधिक कोन ओ बी ए अधिक कोन ओ बी सी. ओ ए बी अधिक कोन ओ ए बी अधिक कोन ओ बी ए बरोबर 180. आणि आता बघा, ए ओ बी अधिक ओ बी ए, कोन ओ बी ए यांची बेरीज किती आहे? 55. तर ओ ए बी अधिक ओ बी ए याच्या जागेवर आपण आता किती लिहू शकतो? 55 म्हणजे 55. म्हणजे काय होईल? कोन ए ओ बी अधिक या दोघांच्या मापांची बेरीज ओ ए बी आणि ओ बी ए या दोन कोनांच्या मापांची बेरीज आपल्याला किती काढली आपण? 55. 55 इथे 55 लिहू. बरोबर 180. कशावरून? 1 वरून. आता 55ला उजवीकडे नेलं तर त्याचं चिन्ह बदलेल. म्हणजे काय होईल? कोन ए ओ बी बरोबर 180 मायनस 55. मग कोन ए ओ बी बरोबर, आता 180मधनं 55 आपल्याला वजा करावं लागेल. 10तून 5 गेले, 5 राहिले. हातचा आला 1 म्हणजे इथे येऊन जाईल 6. 8तून 6 गेले तर किती राहील? 2. आणि हा 1 म्हणजे कितीचा होईल? कोन ए ओ बी हा 125 अंशाचा होईल. आणि हेच आपल्याला काढायचं होतं. प्रश्न 8. आकृतीमध्ये रेषा ए बी समांतर रेषा सी डी आणि रेषा पी क्यू ही त्यांची छेदिका आहे. आता रेषा ए बी आणि सी डी समांतर आहे आणि पी क्यू ही यांची काय आहे? छेदिका आहे. किरण पी टी आणि किरण क्यू टी हे अनुक्रमे कोन बी पी क्यू व कोन पी डी क्यूचे दुभाजक आहे. आता किरण पी टी हा कोणत्या कोनाचा कोन दुभाजक आहे? बी पी क्यू. आणि किरण क्यू टी हा पी क्यू डी या कोनाचा काय आहे? कोन दुभाजक. तर आपल्याला सिद्ध करायचं आहे पी टी क्यू कोनाचं माप किती? 90 अंश. पी टी क्यू या कोनाचं माप आपल्याला काय दाखवायचं आहे? सिद्ध करायचं आहे 90 अंश. तर मग काय करावं लागेल आपल्याला? या ए बी आणि सी डी काय आहे? समांतर रेषा आहे. याची पी क्यू ही छेदिका आहे. तर कोन बी पी क्यू आणि पी क्यू डी हे काय होईल? आंतरकोन होईल. आणि रेषा समांतर आहे तर आंतरकोनांच्या मापांची बेरीज किती होईल? 180. आंतरकोन कसे होतील? पूरक. तर या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 होईल. आणि मग याच्यावरून आपल्याला कोन दुभाजकाच्या कोनावर यावं लागेल.
आणि मग आपल्याला PTQ या कोनाचं माप काढता येईल, म्हणजे 90 सिद्ध करता येईल. तर आपल्याला दिलं आहे रेषा AB समांतर रेषा CD आणि याची छेदिका कोणती आहे? PQ. तर कोन BPQ आणि PQD हे काय आहे? आंतरकोन आहे. आणि रेषा समांतर आहे, तर आंतरकोनांच्या मापांची बेरीज किती होईल? 180. म्हणजे कोन BPQ अधिक कोन PQD बरोबर 180. का बरं? कारण आंतरकोन. आता आपल्याला आतमधल्या त्रिकोणावर यायचं आहे, PTQ या त्रिकोणावर यायचं आहे. तर PT काय आहे? BPQचा कोन दुभाजक आहे. म्हणजे हे दोन्ही कोन कसे होतील? एकरूप होतील. कोणते? BPT आणि TPQ हे एकरूप होतील आणि कोन BPQच्या निम्मे होतील. म्हणजे आपल्याला या आतमधल्या कोनावर यायचं आहे. PTQ हा कोन PBQचा निम्मा होणार आहे. तसंच PQT हा सुद्धा QT कोन दुभाजक असल्यामुळे हे दोन कोन कसे होतील? एकरूप होतील आणि PQTच्या निम्मे होणार आहे. तर आपल्याला निम्म्या कोनावर यायचं आहे. तर आपण काय करू? समीकरणाला 1/2नी गुणून घेऊ दोन्ही बाजूला. म्हणजे प्रत्येक पदाला 1/2नी गुणून घेऊ. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? 1/2 कोन BPQ अधिक 1/2 कोन PQD बरोबर 1/2 गुणिला 180. ठीक आहे. आता आपण 1/2 कोन BPQ BPQ याचा निम्मा कोन कोणता होऊन जाईल? PTQ. याच्या जागेवर आता आपल्याला काय लिहिता येईल? कोन TPQ. कोन TPQ प्लस 1/2 कोन PQD. PQD कोणाचा निम्मा कोन कोणता होईल? कोन PQT. कोन PQT बरोबर. याला 180ला 2नी भागितलं तर 9×2 = 18 म्हणजे 90°. हे आपल्याला पहिलं समीकरण मिळून जाईल. आणि आता आपल्याला त्रिकोण TPQ मध्ये त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती होईल? 180 असते. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 असते. आणि या दोन कोनांचं माप आपल्याला 90 मिळालं आहे. दोन कोनांच्या मापांची बेरीज 90°. तर हा PTQ आपल्याला कितीचा मिळेल? 90चा मिळेल. तर आता काय लिहावं लागेल? त्रिकोण TPQ मध्ये किंवा त्रिकोण PTQ मध्ये त्रिकोण PTQ मध्ये कोन PTQ अधिक कोन PTQ अधिक कोन TPQ अधिक कोन PQT बरोबर काय होऊन जाईल? 180. ठीक आहे. आणि या दोन कोनांची बेरीज आपण किती काढली आहे? 90. कोणत्या? कोन TPQ प्लस कोन PQT. TPQ प्लस कोन PQT या दोन कोनांच्या मापांची बेरीज आपण 90 काढलेली आहे. तर मग या दोन कोनांच्या मापांच्या बेरजेच्या जागेवर आपण किती लिहू शकतो? 90. म्हणजे काय? 90. म्हणजे कोन PTQ प्लस या दोन कोनांच्या मापांची बेरीज किती आहे? 90. इथे 90 लिहिलं बरोबर
180. कशावरून? 1 वरून. मग आता PTQ कोणाचं माप किती होऊन जाईल? PTQ. आता 90ला उजवीकडे न्यावं लागेल आणि डावीकडली संख्या उजवीकडे जाईल तर त्याचं चिन्ह बदलेल. तर इज इक्वल टू 180 मायनस 90. म्हणजेच कोण PTQ बरोबर 180मधनं 90 वजा केले तर किती होईल? 90 अंश. तर PTQ 90 अंश आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. PTQ 90 अंश. प्रश्न 9. आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून कोन A, कोन B व कोन C याची मापे काढा. आपल्याला ही आकृती दिली आहे. कोन A, कोन B आणि कोन Cचं माप काढायचं आहे. तर आता बघा इथे 70 लिहिलेलं आहे आणि इथे 110. आता हा B कोन आणि हा 70चा कोन हे परस्परांचे विरुद्ध कोन आहे. तर विरुद्ध कोन कसे असतात? एकरूप असतात. म्हणजे B कोणाचं माप किती होऊन जाईल? 70. म्हणजे कोन B इज इक्वल टू 70 म्हणजे 70 अंश. का बरं? विरुद्ध कोन. विरुद्ध कोन कसे असतात? एकरूप असतात. त्याच्यानंतर आता बघा ही जी रेषा आहे या रेषेवर C आणि 110 हे दोन कोन आहे. तर याची ही सामायिक बाजू आहे आणि आंतरभाग विभिन्न आहे. म्हणजे हे रेषीय जोडीतील कोन आहे आणि रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180. म्हणजे कोन C अधिक 100 बरोबर 180. तर एक कोन माहिती आहे तर कोन Cचं माप काढता येईल. तर कोन C अधिक 100 या दोन कोनांची बेरीज किती होऊन जाईल? 180. का बरं? रेषीय जोडीतील कोन. रेषीय जोडीतील कोन. आता कोन C बरोबर काय होईल? 100ला म्हणजे 100ला आपल्याला उजव्या बाजूला न्यावं लागेल आणि डावीकडली संख्या उजवीकडे जाईल तर त्याचं चिन्ह बदलेल. म्हणजे 180 प्लस आहे तर मायनस 100 होईल. म्हणजेच कोन C बरोबर 180 मायनस 100 किती होईल? 80 अंश. आता आपल्याला B कोणाचं माप 70 अंश माहीत झालं. C कोणाचं माप 80 अंश माहीत झालं. आता A कोणाचं माप काढायचं आहे. तर ABC काय आहे? त्रिकोणाचे 3 कोन आहे आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180. तर याच्यातले दोन कोन माहिती आहे B आणि C. तर A कोणाचं माप काढता येईल. तर त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180. म्हणजे कोन A प्लस कोन B प्लस कोन C बरोबर 180. कोन A प्लस कोन B प्लस कोन C बरोबर 180. मग काय होईल? कोन A प्लस B कोन आपण कितीचा काढला आहे? 70 आणि C कोन कितीचा काढलेला आहे? 80चा बरोबर 180. आणि आता आपल्याला कोन A प्लस 70 आणि 80 म्हणजे 70 आणि 80ची बेरीज किती होईल? 150 बरोबर 180. आणि आता A कोनाचं माप काढायचं आहे. तर 150ला आपल्याला उजव्या बाजूला न्यावं लागेल आणि 150 उजवीकडे जाईल तर त्याचं चिन्ह बदलेल. म्हणजे 180 मायनस 150. मग आता याची वजाबाकी किती येईल? कोन A बरोबर 180 मायनस 50 म्हणजे किती होऊन जाईल? 30 अंश. तर A कोन 30 अंशाचा मिळाला. B कोन 70 अंशाचा आणि C कोन 80 अंश. प्रश्न 10. आकृतीमध्ये रेघ DE समांतर रेघ GF आहे. DE आणि GF या रेषा समांतर आहे. किरण GE व किरण GF GE व GF हे अनुक्रमे कोन DEF व DFM या कोनांचे कोनदुभाजक आहे. तर GE हा DEF कोनाचा कोनदुभाजक आहे आणि GF हा DFM या कोनाचा
कोन दुभाजक आहे. तर सिद्ध करा की कोन DEF बरोबर कोन EDF, DEF बरोबर कोन EDF. हे दोन कोन आपल्याला एकरूप दाखवायचे आहे आणि EF बरोबर FG, EF बरोबर FG हे सिद्ध करायचं आहे. ठीक आहे. तर पहिले आपण कोन DEF आणि EDF हे एकरूप दाखवण्याचा प्रयत्न करू. तर त्याच्यासाठी बघा DE आणि GF या दोन कशा आहे पॅरलल समांतर रेषा आहे आणि याची DF ही काय होईल छेदिका. तर हा जो कोन आहे हा आणि हा कोणते कोन होतील रेषा समांतर आहे तर हे व्युत्क्रम कोन होतील आणि व्युत्क्रम कोन कसे होतील एकरूप. आणि त्याच्यावरनं मग पहिले आपण एवढं लिहून घेऊ रेषा DE समांतर रेषा GF. तर कोन म्हणजे EDF कोन EDF बरोबर किंवा एकरूप कोन EDF एकरूप कोन DFG, DFG का बरं व्युत्क्रम कोन. तर रेषा जर समांतर असेल तर व्युत्क्रम कोन कसे असतात एकरूप असतात. आता FG हा DFMचा काय आहे कोन दुभाजक आहे. म्हणजे DFG आणि GFM हे दोन कोन एकरूप होतात आणि DFMच्या निम्मे होतात. मग DFG या कोनाचा DFM हा काय होईल दुप्पट कोन होईल. बरोबर आहे. तर आणि म्हणजे DFG हा कोन DFM कोनाच्या काय होईल निम्मा होईल. मग तर DFGच्या जागेवर आपण काय लिहू शकतो 1/2 कोन DFM म्हणजे कोन EDF बरोबर याच्या जागेवर आपण काय लिहू शकतो 1/2 कोन DFM. याला आपण समीकरण 1 नाव देऊ. आणि आता या त्रिकोणामध्ये आपल्याला काय दिसत आहे या त्रिकोणामध्ये DFM हा त्रिकोण DEFचा काय आहे बाह्यकोन आहे आणि बाह्यकोनाचे माप हे दूरस्थ आंतरकोनाच्या मापाच्या बेरजे एवढे असते. आता याच्यावरनं आपल्याला सोडवता येईल. तर कोन DFM हा त्रिकोण DEFचा काय आहे बाह्यकोन आहे. कोन DFM हा त्रिकोण DEFचा बाह्य कोन आहे. आता हा बाह्य कोन आहे तर मग आपल्याला कशाने सोडवावं लागेल दूरस्थ आंतरकोनाच्या प्रमेयाने. बाह्य कोनाचे माप हे दूरस्थ आंतरकोनाच्या मापाच्या बेरजे एवढे असते. तर त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय तर काय होते बाह्य कोनाचं माप म्हणजे DFM या कोनाचं माप दूरस्थ आंतरकोनाच्या मापाच्या बेरजे एवढं असते. म्हणजे काय होईल EDF कोन EDF अधिक DEF
हे दोन दुरुस्त आंतरकोन आहे आणि या दोन कोनांच्या मापांची बेरीज बाह्यकोना एवढी असते. तर बाह्यकोन कोणता आहे? DFM. कोणता आहे? DFM. DFM. आता आपण समीकरण 1 मध्ये EFD या कोनाचं माप काय काढलं आहे? 1/2 DMF. आता इथे DMF या दोनला जर उजवीकडे नेलं तर DMF या कोनाचं माप काय होईल? 2 कोन EDF होऊन जाईल. DMF बरोबर हा 2 इकडे कुठे जाईल? गुणाकारात. भागाकारातली संख्या उजवीकडून डावीकडे येईल तर गुणाकारात येईल. तर कोन DFMचं माप काय होईल? 2 कोन EDF. तर DMFच्या जागेवर आपण काय लिहू? 2 कोन DMF. म्हणजे कसं लिहिता येईल आपल्याला? कोन EDF अधिक कोन DEF बरोबर DMFच्या जागेवर आपण काय लिहू शकतो? 2 कोन EDF. EDF कशावरून? समीकरण 1 वरून. 1 वरून. मग काय होईल? कोन आता बघा इथे पण EDF आहे, इथे पण EDF आहे. तर हे EDF कोन आपण एका बाजूला घेऊन जाऊ. म्हणजे काय होईल? कोन DEF बरोबर 2 कोन EDF. हा डावीकडून उजवीकडे जाईन तर याचं चिन्ह बदलेल, मायनस कोन EDF. आता कोन DEF बरोबर 2 कोन EDF मधनं 1 कोन EDF वजा केला तर काय राहील? 1 कोन EDF. आणि कोन DEF बरोबर कोन EDF हे कसे झाले आहे? सारखे झाले आहे. आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. हेच आपल्याला काय करायचं होतं? सिद्ध करायचं होतं. ठीक आहे. EDF आणि DEF बरोबर EDF हे झालं पहिलं सिद्ध. आता आपल्याला दुसरं सिद्ध करायचं आहे EF बरोबर FG. EF बरोबर FG. तर EF बरोबर FG. आता EF आणि FG सिद्ध करण्यासाठी आपल्याला या दोन समांतर रेषा घ्यावं लागेल. DE समांतर GF. DE समांतर GF. काय घ्यावं लागेल? DE समांतर रेषा DE समांतर रेषा GF. या दोन समांतर रेषा घेतल्या. DE समांतर DF याची ED काय होऊन जाईल? म्हणजे EG छेदिका होऊन जाईल. तर हा कोन आणि हा कोन कोणते कोन आहे? व्युत्क्रम कोन आहे. तर हे कसे होऊन जाईल? एकरूप. म्हणजे कोन DEG एकरूप कोन EGF. DEG एकरूप कोन EGF. DEG कोन DEG एकरूप कोन EGF. याला नंबर 1 देऊन देऊ. कोणते कोन आहे हे? व्युत्क्रम कोन. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला काय करता येईल? हा आणि हा कोन आपण एकरूप दाखवला, व्युत्क्रम कोन. आणि
हे दोन कोण दुभाजकाचे कोण आहे, तर हा आणि हा सुद्धा एकरूप होईल. कोणता? DG DEG आणि FEG. आता बघा हे दोन कोण एकरूप आहे, हे दोन कोण एकरूप आहे, म्हणजे हा आणि हा एकरूप होईल. आणि हा आणि हा एकरूप कोण झाला तर EFG हा कोणता होईल? समद्विभुज त्रिकोण होईल. कारण की याचे हे दोन कोण कसे आहे? एकरूप. मग हे दोन कोण एकरूप झाले तर या दोन कोणाच्या समोरील बाजू म्हणजे या कोणाच्या समोरील ही आणि या कोणाच्या समोरील ही म्हणजे EF आणि GF ह्या कशा होईल? इक्वल होईल. आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर आता आपण काय लिहू शकतो? GE हा कोण दुभाजक आहे, तर म्हणजे DEG आणि FEG हे दोन कोण कसे राहील? एकरूप. DEG आणि FEG. DEG आणि FEG. DEG कोण FEG हे कोणते कोण आहे? कोण दुभाजकाचे कोण. हे समीकरण 1 आणि हे समीकरण 2. आता DGE आणि DGE सोबत हे दोन्ही कोण कसे आहे? एकरूप आहे म्हणजे सारख्या मापाचे आहे. तर हे 1 आणि 2 वरून हे दोन कसे कोण कसे होईल? सारखे. तर 1 व 2 वरून 1 व 2 वरून काय होईल? कोण EGF कोण EGF बरोबर EGF बरोबर कोण FEG कोण FEG. आणि हे जे दोन कोण आपण बरोबर केलेले आहे FEG EGF आणि GEF. तर हे दोन कोणते कोण आहे? EGF कोणाचे दोन कोण काय झाले? एकरूप झाले. ठीक आहे. म्हणून हा कोणता त्रिकोण झाला? समद्विभुज. म्हणून काय लिहू शकतो? FGE हा समद्विभुज त्रिकोण आहे. FGE त्रिकोण FGE हा समद्विभुज त्रिकोण आहे. त्रिकोण FGE हा समद्विभुज त्रिकोण आहे. आणि मग या एकरूप कोणासमोरच्या बाजू कशा होईल? एकरूप होईल. म्हणून आपण EF बरोबर FG म्हणू शकतो. EF बरोबर म्हणून आपण काय म्हणू शकतो? EF बरोबर FG. आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं.